ज्योतिषशास्त्रात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे। पण आज आपण पाहतोय की शनी अमावस्या निमित्त मुंबईतील, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व हनुमान मंदिराबाहेर, शनी मंदिराबाहेर आपल्याला भक्तांची मोठी रांग पाहायला मिळते। कारण आजचा जो योग आहे तो अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। जवळपास 2000 वर्षांनी हा योग बनलेला आहे। एक तर सूर्यग्रहण आहे, दुसरं म्हणजे शनी अमावस्या आहे आणि 8:18 जो शुभ मुहूर्त आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कारण शनीचा जो आकडा आहे, नंबर आहे, तो न्यूमरोलॉजीमध्ये 8 आहे आणि त्यासोबतच सूर्याचा जो नंबर आहे तो 1 आहे आणि त्यामुळे 818 अशा अवस्थेमध्ये म्हणजेच सूर्य जो आहे तो शनीच्या मध्ये येणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रातील, खगोलशास्त्रातील बऱ्याच लोकांची जी नजर आहे ती या दुर्मिळ योगाकडे आहे। नेमकं काय घडणार आहे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहतोय की याला धार्मिक महत्त्व सुद्धा तितकंच जास्त आहे आणि हेच कारण आहे की मुंबईतील सर्व हनुमान मंदिराबाहेर आज अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। मोठी रांग भक्तांची लागलेली आहे। जवळपास 1 ते 1.5 तासापासून हे भक्त अशाच पद्धतीनं रांगेमध्ये उभे आहेत आणि आज शनी अमावस्येनिमित्त मुंबईतील सर्व मंदिरांमध्ये सध्या भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन नरसिंगचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।